जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपलं बारे इलेक्ट्रिकल्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये तोरणं कशी रिपेअरिंग करणार हे पाहणार आहोत। जर आपण बारे इलेक्ट्रिकल्स या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया व्हिडिओला आणि आपल्या कमेंटही मला नक्की करा की आपल्या घरी तोरणं जर बंद पडले असतील तर काय प्रॉब्लेम असेल, तर मी इथे कॉल किंवा आपल्याला सांगू शकतो की नक्की की आपल्या तोरणाला काय प्रॉब्लेम आहे ते। चला तर सुरू करूया व्हिडिओला। आपल्या तोरणाची एक लाईन बंद आहे, आपण बघूया आता कशी चेक करायची ती। आपण पाहू शकता मी कशा प्रकारे चेक करतोय ते। सुरुवातीला एक टोक काढून तिथं घेतलेला आहे आणि माझ्या हातात टेस्ट लॅम्प केलेली वायर आहे आणि त्याप्रमाणे आपण एक एक बल्ब चेक करत जात आहोत। थोडे एक एक करण्यापेक्षा जास्त घेतला तर लवकरात लवकर तोरण आपल्याला कंप्लीट होईल। पण पाहू शकता बल्ब जेव्हा आपण सिरीज वायर लावतो तेव्हा बल्ब कसा भेटतो ते। थोडे जास्त बल्ब घेऊया आपण आता, त्या हिशोबाने फटाफट चेक करत जाऊया। आपल्याला गाड्यांचा आवाज खूप येत असेल कारण मी थोडं आपलं दुकान रोडवरती असल्यामुळे थोडं गाड्यांचा आवाज खूप येतो। हे बघा आता इथे बल्ब ब्लू होत नाही आहे, तर नक्की इथेच प्रॉब्लेम आहे का तर ते पाहूया। तर नाही आहे, इथे प्रॉब्लेम दिसत नाही आहे। पुढे बघूया, मागे बघूया काय प्रॉब्लेम आहे का कुठे। इथेही थोडा प्रॉब्लेम दिसत नाही आहे, थोडा वायर लांब करून बघूया। आहे थोडं पुढं बघूया काय सिच्युएशन आहे ते। तर कधी कधी एका ठिकाणी बंद न पडता 2-3 ठिकाणी बल्ब निघालेले असतात, तर तो शोधणं खूप कठीण असतं। तर एक साईडनी जर सुरुवात केली रिपेअरिंगला तर ते आपल्याला बरं पडतं। जर आपण डायरेक्ट पुढे घेतला तर तो आपल्याला मधले बल्ब किंवा मधला करंट आपल्याला निघून जातो तिथून, त्यामुळे आपल्याला तो शोधता येत नाही। तर अशा प्रकारे आपण हे बघा, आपण पाहू शकता की ते बल्ब निघालेला आहे डायरेक्ट। हे बघा अशा प्रकारे जॉईंट केलं की तो बल्ब पेटणार आहे, पण आपल्याला जरा वायर सोलावी लागेल, सोलून ते करायला लागणार आहे। आणि मेन म्हणजे कधी कधी सुरुवातीलाच प्रॉब्लेम असतो आणि आपण संपूर्ण तोरण चेक करत राहतो। तर काय करायचं आहे, सुरुवातीपासून चेक केलं की आपल्या लक्षात येतं की तोरण नक्की कुठे बंद पडलेलं आहे ते। पण पाहू शकता की कशा प्रकारे मी तोरण चेक करत आहे आणि त्याला व्यवस्थित शोल्डर मारत आहे। अशा प्रकारे आपण घरी करू शकतो, पण काळजी घेऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते। पण आता त्याला व्यवस्थित प्रॉपर शोल्डर करूया, कारण आपल्याला दिसत नसेल थोडं, मी एकटाच असल्यामुळे कॅमेरा मला मॅनेज करता येत नव्हता। तर मला बऱ्यापैकी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार असतो, पण काही गोष्टी मला दाखवता येत नाही, कारण कॅमेरा धरला तर आपण ज्या गोष्टीकडे फोकस केलं असतं ते निघून जातं। तर आपण आता त्याला शोल्डर करणार आहोत। शोल्डर करून झाल्यावरती व्यवस्थित बसलं की नाही ते पाहूया। शोल्डर करताना काळजी घ्यावी लागते, त्याला पेस्ट वगैरे व्यवस्थित लावली तर तो शोल्डर व्यवस्थित बसते। अशा प्रकारे आपण तोरण फटाफट रिपेअर करूया। आता पुढचा सप्लाय बघूया चेक करून। बऱ्यापैकी आपलं एक लाईन चालू झालेली आहे।
इथून पुढे बघूया, चेक करत नाही फटाफट. असतो तर छोटासा प्रॉब्लेम, पण त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. पाहू शकता कमी वेळातही आपलं तोरण चेक होऊ शकतं. जर एखाद्या तोरणाची जर वायर जर खराब असेल तर आपण काहीच करू शकत नाही तिथे, कारण त्याला वेगळं करंट जे वायर विणणं म्हणजे ते बरंच खूप कठीण असतं. अशा प्रकारे आपण तोरण रिपेअरिंग करू शकतो. फक्त सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच सगळ्या गोष्टी रिपेअरिंग वगैरे करा, कारण आपला जीव ही तेवढ्या मोलाचा असतो. त्यामुळे करंट लागेल किंवा काय होईल याचा आपण पुरेपूर विचार करून मगच तोरण रिपेअरिंग करूया. बघा इथे आपल्याला एक फॉल्ट भेटलेला आहे. दुसरीकडे आपण पुढे चेक करत नेऊया. पाहू शकता की मी कशा प्रकारे किती बल्ब घेत आहे, किती याच्यामध्ये पुढे ढकलत आहे. पाहू शकता मागचे सगळे बल्ब पेटतात. अशा प्रकारे संपूर्ण तोरण आपण चेक करणार आहोत. कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओमध्ये काय वेगळं वाटलं किंवा काय कसं काय ते. हे बघा पूर्ण तोरण पेटते मागे. आता इकडे पुढे पेटलेला आहे, तर आपल्याला आता हे सोडून बल्ब मागे चेक करायला लागणार की नेमका फॉल्ट कुठे आहे तो. अशा प्रकारे हे बघा, तर आपण आता 1-2 बल्ब मागे चेक करणार आहोत की नक्की बल्ब कुठे बंद पडलेले आहेत ते आपण पाहू शकतो. अशा प्रकारे आपण थोडं चेक करूया की प्रॉब्लेम कुठे आहे ते. बघा तिकडे मागे बल्ब पेटत आहेत, आता पुढे बल्ब पेटत नाही आहे. तर या दोघांच्या मध्ये कुठेतरी एखादा बल्ब निघालेला असणार आहे. तर दोन्ही टोकं मिळालेली आहेत की ओके आहेत पुढे. तर मध्ये कुठेतरी चेक करूया की प्रॉब्लेम कुठे आहे तो नेमका. अशा प्रकारे आपण तोरणं चेक करत नाही फटाफट, आणि आपल्याला सोप्या भाषेत ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. बघा इथे बल्ब निघालेला आहे. बल्ब निघाले तिथे त्या ठिकाणी. मला व्यवस्थित झूम करता आलेला नाही आहे, मला मी दाखवण्याचा प्रयत्न केला असता. कारण कसं मोबाईल एकटाच स्टँडला लावून मी व्हिडिओ शूट करत असतो, तर माझ्या सपोर्टला सध्या तरी कोण नाही आहे. जेव्हा कोण येईल तेव्हा मी नक्की संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन की नक्की मी काय करत असतो, ते कसं रिपेअरिंग करतो. आपण पाहू शकता व्यवस्थित वायर सोडून घेऊया ती पहिली, आणि मग तिला व्यवस्थित प्रॉपर शोल्डर मारला की आपलं काम झालं. व्यवस्थित पेस्ट लावून घेऊया. पेस्ट लावायचं कारण की जेव्हा आपण शोल्डर मारतो तेव्हा ती प्रॉपर चिकटण्यासाठी शोल्डर लावावे लागते. आपण पाहू शकता की अशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टी करत आहोत. शोल्डर मारताना मला हातावरतीच मारावं लागत आहे, कारण त्याची भीती आहे की हाताला चटका वगैरे बसू शकतो. तो व्यवस्थित प्रॉपर त्याला पकडून हे करावं लागतं. जरा जरी हल्ला तरी पूर्ण कनेक्शन निघून जातं. पुन्हा परत त्यासाठी प्रयत्न करायला लागतात. अशा प्रकारे आपला शोल्डर बारबेकी करून झालेला आहे.
आणि आपण आता आणि एकदा सोल्डर करून झाल्यावरती एकदा परत खेचून बघावं की सोल्डर व्यवस्थित झालं आहे की नाही. तो असा विषय. असा विषय आहे तो. अशा प्रकारे आपलं संपूर्ण तोरण पेटलेलं आहे आणि तोरण संपूर्ण पेटलेलं आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता किती सुंदर दिसतं तोरण आपलं पेटल्यावरती. त्याला पॅक करणार आहोत आणि त्याला पॅकिंगसाठी देणार आहोत.